ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबई महानगरपालिकेच्या यादीत 11 लाख संभाव्य दुबार मतदार असल्याचं समोर आलंय। महापालिकेकडून घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करण्याचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये साधारणतः 70 ते 80 हजार दुबार मतदार असण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे। महापालिका निवडणुका जाहीर होताच आता हालचालींना वेग आलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्ते अजित पवारांना भेटण्यासाठी आलेत। महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे। तर 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी पालिकेकडून जय्यत तयारी सुरू आहे। मुंबईमध्ये जवळपास 10,111 मतदान केंद्र नियोजित आहेत। तर 11,349 कंट्रोल युनिट आणि 22,668 बॅलेट युनिटची व्यवस्था असणार आहे अशी माहिती मिळते। 15 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे, त्यासाठी ही सगळी तयारी। तर नाशिकच्या मखमलाबाद परिसरामध्ये आज देखील वृक्ष लागवड केली जाते। काल 1,000 झाडांची लागवड करण्यात आली। शहरात टप्प्याटप्प्याने 15,000 झाडांची लागवड केली जाणार आहे। काल गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवडीला सुरुवात झाली। नाशिक शहरातल्या 15,000 वृक्षांच्या रोपणाचा कार्यक्रम काल या ठिकाणी सुरू झाला आणि आज देखील शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये खरंतर वृक्षारोपण केलं जाणार आहे। आपण सध्या नाशिकच्या मखमलाबाद परिसरात आहोत, ज्या ठिकाणून काल 15,000 वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। आज दिवसभर देखील या ठिकाणी वेगवेगळ्या वृक्षांचं रोपण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे। आंध्र प्रदेशच्या राजमुंद्रीवरून जे मोठे जवळपास 15 ते 17 फुटांचे हे देशी झाडं जे आहेत ते नाशिकमध्ये आणण्यात आलेले आहेत। पुढच्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या या वृक्षारोपणाचा एक चांगला सकारात्मक परिणाम नाशिकमध्ये बघायला मिळेल असं सध्या नाशिककरांचं मत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून। मुंबईमध्ये काँग्रेसचं आता फारसं बळ राहिलेलं नाही असं वक्तव्य अशोक चव्हाण यांचं। काँग्रेसमधनं भाजपवासी झालेले अशोक चव्हाण म्हणतात की काँग्रेसचं मुंबईमध्ये काही फारसं बळ राहिलेलं नाही। वर्षा गायकवाड यांच्या भूमिकेवरनं अशोक चव्हाणांची टीका। काँग्रेसकडे आता मुंबईत काही बळ राहिलेलंच नाहीये, त्यामुळे ते लढवली काय न लढवली काय फारसा फरक पडत नाही। काँग्रेसकडे आता मुंबईत काही बळ राहिलेलंच नाहीये, त्यामुळे ते लढवली काय न लढवली काय फारसा फरक पडत नाही। आणखी एक मोठी बातमी। प्रकाश पुराणिक मेमोरियल ट्रॉफी टुर्नामेंटचं राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीत महिला क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालंय, त्याची ही दृश्य। प्रकाश पुराणिक ट्रॉफीचं यंदा 4थं वर्ष किंवा 4था सीझन आहे, त्यासाठी राज ठाकरे सर्व खेळाडूंना हस्तांदोलन करत शुभेच्छा देताना